तर सर्वप्रथम आपण केसांना करून घेतला आहे कोंब, त्याच्यानंतर सेक्शन करून करायचं आहे क्रिम्पिंग, ऑल ओव्हर केसांना क्रिम्पिंग करायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर, किंवा तुम्ही फक्त फ्रंटला करू शकता। केसांना पूर्णपणे कर्ल्स करून घ्यायचे आहेत फ्रंट सेक्शनला, आणि इथे कुठल्याही प्रकारचा पफ मी क्रिएट केलेला नाहीये। मला एकदम सिंपल आणि सोबर ब्रायडल हेअरस्टाईल। फ्रंट व्हेरिएशन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलंही करू शकता। टॉंग तुम्ही 20 mm, 19 mm किंवा 11 mm चा यूज करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे। यानंतर मी ते कर्ल्स खोलून प्रॉपर झी कोमनी सेट करून घेतले आहे, जशी मला हवी होती तसा मी ती सेट करून घेतली आहे। आणि प्रॉपर शाईन स्प्रेचा वापर करायचा। छोटे छोटे बेबी हेअर्स बऱ्यापैकी दिसतात क्लायंटचे, त्याच्यामुळे प्रॉपर शाईन स्प्रेचा वापर करायचा आणि केस फिक्सिंग स्प्रेनी सेट करून घ्यायची। मागचे जे पार्ट आहेत त्याचे मी 3 सेक्शन केले आहेत। 30 सेक्शनच्या मी प्रत्येकी 3 अशा ब्रेड घालून घेणार आहेत, 1, 2 आणि 3, आणि त्या ब्रेडची परत एक वेणी तयार करायची आहे, जेणेकरून आपल्याला एक चोटी मिळेल। ती चोटी फोल्ड करून आपल्या खोप्यासारखी सेट करायची आहे। यू पिन आणि बॉबी पिनचा वापर करून प्रॉपर ती वेणी सेट करायची आहे। अगदी क्विक आणि 10 ते 15 मिनिटात होणारी ही खोप्याची हेअरस्टाईल आहे, त्याच्यामुळे जर ब्राईड असेल तर आता नो वरी, तुम्ही ही हेअरस्टाईल एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनिटात करू शकता आणि खूप सुंदर दिसती। ह्या मी साडी पिन्स यूज केलेले आहेत, तर तुम्ही यूज करू शकता। आणि जर तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू, धन्यवाद।